रायगडच्या अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठं खिंडा। निवडणुकीच्या तोंडावर वाघजाई गावातील असंख्य महिला व पुरुष अनेक पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। राजाभाई केनींनी दिलेला शब्द पाळला, आधी रस्ता मग करून घेतला पक्षप्रवेश। अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आंबेपूर मतदारसंघातील ताडवागळी ग्रामपंचायत हद्दीत धडाकेबाज राजकीय वळण घेत संपूर्ण वाघजाई गावकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। तब्बल 50 वर्ष शेतकरी कामगार पक्षाची निष्ठा ठेवूनही गावाचा विकासाचा स्पर्श न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। गावाला मुख्य रस्त्यांशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 1 किलोमीटरचा रस्ता वर्षानुवर्ष रखडून पडला होता। गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं पावसाळ्यात विद्यार्थी आणि महिलांची चांगलीच तारांबळ उडत होते। शेतीमाल वाहतुकीत अडथळे निर्माण होत, शाळकरी मुलांचे हाल, रुग्णवाहिकेला प्रवेश न मिळणं अशा अनेक अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावं लागत होतं। गंभीर आजारांमध्ये आजारी व्यक्तींना डोलीवरून बाहेर काढावे लागत असल्याच्या घटनाही अधोरेखित झाल्या। मागण्या केवळ कागदावर, आश्वासनं केवळ सभेत अशी परिस्थिती कायम राहिल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले होते। रस्ता द्या नाहीतर आम्ही सोबत नाही असा ठाम इशारा त्यांनी शेकापच्या नेत्यांना दिला, मात्र ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही। अशा परिस्थितीत वाघजाई ग्रामस्थांचा संपर्क शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्याशी झाला। रस्ता पूर्ण झाला कीच पक्षप्रवेश करा अशा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला। आश्वासन देऊन थांबण्याऐवजी केनी यांनी काही महिन्यातच रस्ता पूर्णत्वास नेला। आज या नव्या रस्त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। विशेष म्हणजे या नव्या रस्त्यावरूनच गावात दाखल होत त्यांनी ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यास हजेरी लावली। ढोलताशांचा निनाद, शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी रसिकाताई केनी, ज्येष्ठ नेते उत्तम शेठ पाटील, शिवसेना विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे, संपर्क प्रमुख शैलेश पाटील, युवा सेनेचे संकेत पाटील, अक्षय पाटील, जीवन पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, प्रदीप केनी, रेश्मा जोशी, सुकेशिनी पाटील, अर्चना पाटील, संचिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करताना केनी म्हणाले, दाखवून विकास करणं हीच आमची शैली, शब्द दिला की पाळतो। दरम्यान शेतकरी कामगार पक्षाच्या निष्क्रिय कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। वर्षानुवर्ष फसवणूक पुरे झालं अशा भावना कानावर आल्या। या निर्णयामुळे आगामी स्थानिक राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होणार आहे। प्रतिस्पर्ध्यांसमोर कठीण आव्हान उभं राहणार आहे। वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या वाघजाईनं अखेर विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राजकीय समीकरणात भूकंप घडणार हे निश्चित मानलं जात आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी स्वप्नील पाटील यांच्या म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघजाई गावातील सर्व ग्रामस्थ माझ्या हिमनगर येथील शिवसेना कार्यालयामध्ये त्यांचं गाऱ्हाणं घेऊन आले। त्यावेळेला गावातील सर्वच गावातील ग्रामस्थ, त्यांची पंच कमिटी इथे येऊन माझ्याकडे जो गावातील प्रश्न उपस्थित केला की आमच्या गावातील अंतर्गत रस्ता आहे तो कित्येक वर्ष, जवळजवळ 50-60 वर्ष हा रस्ता अखंडपणे नादुरुस्त आहे, तर तो रस्ता आम्हाला करून द्यावा अशी जी काही कळकळीची विनंती केली। आणि त्याला जेव्हा मी सांगितलं की तो रस्त्याचा किती किलोमीटर आहे किंवा किती मीटर आहे ह्याचा तुम्ही पहिला अंदाज घ्या, मी त्याला लगेच सांगितलं की माझा प्रमोद सुपरवायझर आहे तो येईल, कामाची पाहणी करेल आणि नंतर त्या कामाला मी सुरुवात करून देईन। परंतु त्याही अगोदर सांगितलं मला की हा रस्त्याचं काम करून द्या, नंतर आम्ही पक्षात प्रवेश करतो। तर मी त्याला सांगितलं की ठीक आहे, मी काम पूर्ण करतो आणि नंतर तुम्ही पक्षात प्रवेश करा। आणि त्यानंतर आम्ही रस्त्याच्या कामाला नारळ फोडून भूमिपूजन केलं आणि त्या दिवसापासून रस्त्याचं काम पूर्ण केलं। मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की गेल्या कित्येक वर्ष या रायगड जिल्हा परिषदेवर आणि ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती। या परिसरामध्ये आदिवासी पट्टा, ताडवागली ग्रामपंचायत मध्ये आदिवासी पट्टा आहे। जशी कुर्डूस ग्रामपंचायत जसा आदिवासी ठाकूर समाजाचा बोलबाला आहे, तसंच या ताडवागली ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आदिवासी ठाकूर समाजाचा बोलबाला आहे। या परिसरामध्ये या ग्रामपंचायतीवर कित्येक वर्षातही शेतकरी कामगार पक्षाने सत्ता उपभोगली, परंतु तुमच्या समाजाला न्याय देण्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला नाही मित्रांनो। परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आणि या रायगड जिल्ह्यामध्ये आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही शासनाच्या योजना असतील, मग त्या ठाकूर समाजासाठी असतील किंवा आदिवासी समाजासाठी असतील,
या योजना गाव पातळीवर प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करणार आहोत। मित्रांनो, मग ते युवकांसाठी व्यायामशाळेचा कुठलाही प्रस्ताव असू द्या, किंवा महिलांसाठी बचत गटासाठी कुठलाही प्रस्ताव असू द्या, किंवा त्यांना बचत गटांना सक्षम करण्यासाठी कुठली योजना असू द्या, किंवा एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी राबवलेली लाडकी बहीण योजना असू द्या, आज पण त्या लाडकी बहिणीला त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात ना। ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमाने हे आपलं सर्व कार्य चालू आहे। आणि याच्या सुद्धा पुढे जर तुमच्या काय विकासाच्या योजना असतील, किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा कुठला प्रयत्न जे असेल, किंवा कुठला सुशिक्षित मुलगा जर झालेला असेल, ITI डिप्लोमा किंवा अनेक प्रकारचं काही शिक्षण घेतलं असेल, तरी सुद्धा तुम्ही त्यांना रोजगार देण्यासाठी माझ्या कधीही कार्यालयामध्ये या, माझ्या ऑफिसमध्ये आणि मला सांगा की ह्या सदरच्या 2 मुलांचं काम व्हायला पाहिजे, किंवा ह्या बचत गटाला मानधन मिळायला पाहिजे, किंवा आमच्या गावातील तरुणांसाठी व्यायामशाळेचे उपलब्ध करायला पाहिजे। नुसतं आम्ही बोलतो ते करून दाखवतो, कारण आज तुम्ही अनुभव आमचा घेतला असाल। आणि तुमचं कुठलंही काम असू द्या, मग ते पोलीस स्टेशनचं काम असू द्या, किंवा हॉस्पिटलचं काम असू द्या, किंवा कुठलंही काम असू द्या, ते कधी मला सांगा, मला डायरेक्टली फोन करा, किंवा स्वप्नील आहे, संकेत आहे, किंवा तुम्ही स्वतः डायरेक्ट जरी माझ्याशी संपर्क साधला तरी अर्ध्या रात्रीवर तुमच्यासाठी आम्ही आणि सर्व आमचे कार्यकर्ते उपलब्ध असतील। तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला माझ्या पक्षात जे तुम्ही आज प्रवेश करत आहात, त्याबद्दल तुम्ही पक्षात प्रवेश करत आहात, त्या तुमच्या पक्षात विश्वास दाखवून जो पक्षात प्रवेश करत आहात, त्या विश्वासाला मी कधीही तुमच्या विश्वास दरा जाऊ देणार नाही। आणि जे काय तुमचे काय काम असतील ते कधी मला रात्री अपरात्री कधी भेटून सांगा, त्यासाठी मी सदैव तुमच्या तत्पर आहे। आज इथे आम्हाला बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे स्वतःचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, माझ्या कुडूस जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पुरुष कार्यकर्ते, सर्व महिला कार्यकर्त्या, आज इथे जमलेल्या सर्व वाघजाई ग्रामस्थ यांना प्रथम मी माझा नमस्कार करते। आज वाघजाई मातेच्या साक्षीने मी इथे सांगते की रस्त्याचं जे तुमचं प्राथमिक काम होतं ते आज झालेलं आहे, पण ह्याच्या पुढे अजून काही कामं असतील ती सुद्धा होणार आहेत, आणि हा माझा शब्द आहे। आणि जेव्हा मी आमदार महेंद्र शेठ दळवींच्या प्रचाराला वाघजाईच्या देवळातून वाघजाई मातेच्या इथे नारळ फोडून जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा मी वाघजाई मातेला म्हणाले की जर तू खरी शाश्वत असशील तर तू आमच्या आमदार साहेबांना निवडून देशील। आणि ही देवी खरंच साक्षात आहे, शाश्वत आहे, आणि त्याची मला प्रचिती आलेली आहे। आणि आज सुद्धा मी तिथे नवस केलेलं आहे की जेव्हा मी निवडून येईन तेव्हा मी तुझ्या दर्शनाला नक्की येईन माते, हे मी तिला आज सांगितलेलं आहे। आज मी बघत आहे की आज ही पहिली प्रचाराची म्हणा किंवा कार्यक्रमाची जी उद्घाटन सोहळा जो आपण चालू केला आज, आणि आजच्या ह्या प्रथम कार्यक्रमाला एवढ्या प्रमाणात पुरुष कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते आज उपस्थित राहिलेले आहेत। काहीतरी वातावरण बदललेलं आहे ह्याची मला आज चाहूल लागलेली आहे। जेव्हा या जिल्हा परिषद मतदारसंघाचं आरक्षण पडलं होतं की महिला किंवा पुरुष चाललेलं, पण आम्हाला उमेदवार हे राजाभाई केणीच पाहिजे होते, आणि या पदाचे खरे दावेदार हे तेच होते। पण महिला आरक्षण पडल्यामुळे ही माळ माझ्या गळ्यात पडलेली आहे। पण नक्कीच जसा ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच पदाचा प्रवास जो मी केला, ग्रामपंचायत कशी असेल ही ओळखली, पण राजाभाईंच्या मार्फत जिल्हा परिषद कशी असेल आणि ती लोकांच्या फायद्याची कशी असेल याचा अभ्यास करून त्याचा सर्वोत्तर कामांच्या स्वरूपात फायदा तुम्हाला जनतेला पोहोचवून देण्याचा आज मी इथे आश्वासन देत आहे। ज्याप्रमाणे तुम्ही आज सांगितलं की काय एकच पक्ष शिवसेना पक्ष, आजपर्यंत तुम्ही शेका पक्षाची एकनिष्ठ राहिलात, पण त्यांनी तुमचा फक्त वापर करून घेतला, कधीच तुमचं काम केलं नाही। पण राजाभाई असेल किंवा मी असेल, आम्ही आमच्यासारखेच आहोत। आम्हाला कोणत्या राजाबाईंच्या वडिलांचा कुठं काय प्रॉपर्टी नाही किंवा माझ्या वडिलांची कुठं काय प्रॉपर्टी नाही। हे जे काय केलंय ते स्वतःच्या कष्टाने केलेलं आहे, स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे आणि कामांच्या जोरावर केलेलं आहे। जशी कुसुंबळे पंचायत मध्ये लखलकाट केला, तसा तुमच्या वाडीवर सुद्धा लखलकाट करेल, आणि जेव्हा विजयी होईल तेव्हा नक्कीच देवीच्या दर्शनाला
एवढंच सांगते आणि थांबे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही आम्हाला सांगितलं त्या दिवशी की माझ्यावर विश्वास ठेवा. तर भाई मी पण तुम्हाला सांगतो, आमची गावकीतर्फे पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तो विश्वास आम्ही शेवटपर्यंत करतो. ज्या हाकेला तुम्ही धावून येतात त्या पद्धतीने आम्ही जबाबदारीने पण जेवढी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकलेली आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये ज्या जबाबदारीने तुम्हाला मतदान पण आम्ही करायला तयार आहोत. ही तर आता सुरुवात झालेली आहे आपल्या वाडीची. अनेक याच्यानंतर अजून कामं रखडलेली आहेत, ती पण पूर्ण करतील असं मला वाटतंय भाईंच्या तर्फे. सध्या 8:30 मध्ये कार्यक्रम झाला. ह्या लोकांनी फक्त 8:30 वाटल्या, त्या पलीकडे आपल्यासाठी काहीच केलं नाही आणि त्याच्यावरतीच फक्त आपल्याला बोलवले. मात्र राजाभाई केणी हे फक्त देतात म्हणून बोलून दाखवत नाहीत, ते प्रत्यक्ष कृती करतात आणि नंतर बोलतात. मात्र बोलून अनेक जण जातात. राजाबाईंनी जर ठरवलं असतं तर आता इलेक्शन आलंय, मला तुम्हाला फक्त शब्द द्यायचा आहे, नारळ फोडून घेतो, मी थोडंसं काम करतो, नंतर तुम्ही द्या, मतदान झालं की नंतर मी काम करतो, ही वृत्ती राजाबाईंची आहे का? तुम्हाला पक्ष प्रवेश करण्यासाठी राजाबाईंनी काय सांगितलं? तुम्ही काय सांगतात? आमचा अर्धा रस्ता करा, आम्ही प्रवेश करतो. राजाबाईंनी तुम्हाला काय सांगितलं? पूर्ण रस्ता करेल त्याच तुम्ही माझ्या पक्षात विलीन व्हा. राजाबाईंचे शब्द पूर्ण केलेले. आता तुमचं काम काय? येणाऱ्या इलेक्शन मध्ये राजाबाई इथे येतील, पोहोचतील नाही पोहोचतील याची तुम्ही तमा न बाळगता राजाबाई जी तुमच्यावर जिम्मेदारी टाकतील ती तुम्हाला आता पार पाडायची आहे. तुमचं काम एकच असेल. तुमच्या समाजाची लोक या पूर्ण जिल्हा परिषद मध्ये आहेत. भोमेले असेल, आपली म्हणजे आपली कोलगर असेल, ताडवलीमध्ये जिथे कुठे आपल्या समाजाची लोक आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आता तुमचं आहे. कारण ह्या लोकांवरती शेका पक्षाचा मोठा बाडगा आहे की भाई 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 येऊन प्रत्यक्ष काही करत नाही, फक्त तुमच्या नावाने खोटं बिलं काढून तुम्हाला फक्त देशोधर लावण्याचं काम शेका पक्षाने केलेलं आहे. हे मात्र तुम्ही विसरू नका.